पंढरीचा पांडुरंग हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि मंगळवेढे भूमी संतांची. संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. संत दामाजींचा, संत चोखोबांचा, संत काणप पात्रेचा, संत महात्मा बसवेश्वरांचा हा मंगळवेढा. गुणांची खान, महाराष्ट्राची शान आणि देशासाठी प्राण म्हणजे हा मंगळवेढा. आणि या मंगळवेढ्यामध्ये गेली अनेक वर्षे आषाढी वारीनिमित्त सूरसंगम ग्रुपचा एक अनोखा असा भक्तिगीतांचा एक इव्हेंट, हा एक ट्रॅक शो अभंगवारी याही वर्षी आपण या ठिकाणी सादर करतो. दैनिक दामाजी एक्सप्रेस, दैनिक स्वाभिमानी छावा, दैनिक स्वाभिमानी शहर, दामाजी न्यूज आणि महाराष्ट्र संवाद न्यूज या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत, आयोजक आहेत. सूरसंगम ग्रुपचे निर्माता माननीय दिगंबरजी बगरे साहेब आणि दिग्दर्शक माननीय लहूजी ढगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर सर्व गायक कलाकारांचे मनपूर्वक स्वागत करून तसेच सर्व रसिक श्रोत्यांना आषाढी वारीनिमित्त तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला पवित्र अशा आषाढी वारीच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन विठुरायाची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करून एकदा पुंडलिक वरदाचा गजर करूया आणि अभंगवारी या ट्रॅक शोला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. बोला वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. यांचं संगीत आणि प्रल्हाद दादा यांनी गायलेलं हे गीत जगी प्रगटला तो जगजेठी आला पुंडलिकाच्या भेटी पाहून सेवा खरी थांबला हरी तो पहा विठेवरी. प्रल्हाद दादांचं हे गीत या ठिकाणी घेऊन येत आहेत आमच्या गायक कलाकार वैशाली कोळी. चंद्रभागेच्या तीन.
रामकृष्ण हरी. या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करून आषाढी वारीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन पुढच्या गीताकडे आपण वळतोय. आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातील हे भक्तिगीत आहे. महाराष्ट्राची संस्कृती, वैभव, इतिहास, भक्तीची परंपरा आणि भक्तीचा ठेवा याचं दर्शन घडवणारं एक अनोखं असं भक्तिगीत, स्वरसंगीत, स्वर आणि संगीत आहे सुधीर फडके यांचा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता, उघड दार देवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. जात मांगराची मनी चोरट्याच्या तारे भिगी चांदण्याची, सरावल्या हाताही कंपका सुसावा, उघडदार देवा उघडदार देवा. उजेडात होते अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. दुष्ट दुर्जनाची कैसी घडे लोकसेवा, उघडदार देवा उघडदार देवा. स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा दिलो, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा, उघडदार देवा उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा उघडदार देवा, उघडदार देवा उघडदार देवा.
कृपावंत अनाथांचा नाथ हरी असे कृपावंत विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत होती माती कोण तो कुंभार कुठली होती माती कोण तो कुंभार घडविता उभा राही पहावी शंभर घडविता उभा राही पहावी शंभर तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत पहाटाच होती गंग आज सर्व संत पहाटाच होती गंग आज सर्व संत विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी लोक पंढरीमध्ये गर्दी करत आहेत. काही वाहनांनी, काही स्वतः चालत सुद्धा पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणत सर्वजण या विठुरायाच्या दर्शनासाठी आतुरलेले आहेत. आणि हेच गीत आम्ही या ठिकाणी घेऊन येतोय. सुरसंगम ग्रुपच्या गायिका, गोड गळ्याच्या गायिका पंढरपूरच्या अल्फिया मुलानी या ठिकाणी सादर करत आहेत पाऊले चालती पंढरीची वाट. पंढरीची वाट पाहू
सांगतात ऐसे माझेनी नाम घोषे नाहीची करीती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. नामाचा महिमा अनेक संतांनी गायलेला आहे. नामपर एक गीत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. नामघोष करीत करीत मंगळवेढा दर्शन मंगळवेढा गौरव गीत या ठिकाणी सादर होतंय. हरेंद्र जाधव यांचं हे गीत संगीत आहे मधुकर पाठक यांचं, गायक प्रल्हाददादा शिंदे आणि या ठिकाणी गात आहेत संतोषजी ढावरे. चला मंगळवेढे पाहू नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ.
बघितला संतोषजी आणि खूप छान प्रयत्न करून अतिशय सुंदर असं गीत या ठिकाणी सादर केलेलं आहे. रसिक श्रोते हो, भक्ती मार्गामध्ये मुक्तीचे म्हणजेच मोक्षाचे 4 प्रकार मानले जातात. पहिला प्रकार सालोक्य मुक्ती म्हणजे वैकुंठवास किंवा कैलासवास. दुसरा आहे समीपता म्हणजे देवाच्या सानिध्यामध्ये. तिसरा आहे सारूप्य म्हणजे प्रत्यक्ष देवासारखे रूप. आणि चौथा आहे सायुज्य मुक्ती परमात्म्यामध्ये एकरूप होऊन जाणे. आणि या 4ही मुक्तीपेक्षा केवळ ईश्वराची भक्ती, ईश्वराची सेवा करणे हेच प्रत्येक भक्ताचं अंतिम ध्येय असतं. आणि म्हणूनच ज्ञानदेव आपल्या हरिपाठामध्ये सांगतात, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेवांचा हा अभंग या ठिकाणी सादर होतोय. सुरेश वाडकर यांनी गायलेला या ठिकाणी सुरसंगम ग्रुपचे निर्माते दिगंबरजी भगरे हा अभंग या ठिकाणी घेऊन येत आहेत.
वाडकरजींचा हा आवाज आपणा सर्वांपर्यंत पोचलेला आहे. रसिक श्रोते हो, आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष असे महत्त्व आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी किंवा आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूपच मोठं असं महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात. दक्षिणायन ही देवाची रात्र असते आणि उत्तरायण हा देवाचा दिवस असतो. उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होत आहे आणि म्हणून देवशयनी एकादशी हा 4 महिन्यांचा चातुर्मास काळ म्हणून ओळखला जातो. आणि या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी विष्णूची म्हणजे विठ्ठलाची उपासना, भक्ती, उपवास केले जातात. भक्तीचे 9 प्रकार आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरण, पादसेवनम, अर्चन, वंदन, दास्य सख्य, आत्मनिवेदनम. आणि यातली श्रवण भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती मानली जाते आणि त्यातील श्रवण भक्ती आपण सर्वजण या ठिकाणी करत आहोत. सूरसंगम ग्रुपचा दरवर्षी आषाढीचा हा एक इव्हेंट दरवर्षी आम्ही या ठिकाणी सादर करतोय. आणि हा आमचा इव्हेंट बघून आमचे फुगारे सर, आमचे गुरुवर्य यांनाही वाटलं आपणही एखादं गीत या ठिकाणी सादर करावं. मी त्यांना आमंत्रित करतोय. त्यांनी या ठिकाणी आषाढी एकादशीच्या या पर्वानिमित्त त्यांचं ही गीत या ठिकाणी सादर करावं.
महाराजांचा हा अभंग या ठिकाणी खूप सुंदर सादर झालेला आहे. कधी येशील मनमोहना पहाया भारत आपला पुन्हा. सुरेश वाडकर यांनी गायलेला संत तुकोबांचा एक अभंग आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. आयुष्यात कसे वागावे किती नम्र व्हावे हे सांगणारा हा अभंग लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. ऐरावत रत्न थोर, ऐरावत रत्न थोर, तया अंकुशाचा हार, तया अंकुशाचा हार, तया अंकुशाचा हार. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. जयांगी मोठेपण, जयांगी मोठेपण, जयांगी मोठेपण तया यातना कठीण, तया यातना कठीण. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. देवा, मुंगी साखरेचा रवा.
भक्तिगीताकडे आपण या ठिकाणी वळतोय. तुझ्या विना वैकुंठीचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. रखुमाई रखुमाई. खरं तर रसिक श्रोते हो, संसारात अर्धांगिनीची साथ असावी लागते. रखुमाई विना विठ्ठल ही कल्पनाच करवत नाही. रखुमाई पूर्ण जगाची स्वामिनी आहे, स्त्री शक्ती आहे, मातृशक्ती आहे. आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे, तुझ्या विना वैकुंठीचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला संसार पेलवना. पोस्टर गर्ल यामधील हे गीत, हे भक्तिगीत या ठिकाणी सादर होत आहे. सादर करते आहेत अल्फिया मुलानी. तुझ्या
स्वामिनी आहे, स्त्री शक्ती आहे, मातृशक्ती आहे. विठुराया एकट्याला हा संसार चालवत नाही, म्हणून रखुमाईची खंबीर साथ आपल्या संसारामध्ये सुद्धा स्त्री शक्तीची खंबीर अशी साथ असावी लागते. अतिशय सुंदर असं गीत या ठिकाणी सादर झालेलं आहे. नामाविन काही विठ्ठल कृष्ण लवलाही, नामा म्हणे तरलो पाही. विठ्ठल नामाची महती सांगणारा संत नामदेवांचा अभंग आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. सुरेश वाडकर यांनी गायलेला विठ्ठल आवडी प्रेम भावो, विठ्ठल नामाचा रे टाहो. आणि या ठिकाणी गाण्यासाठी मी आमंत्रित करतोय सुरसंगम ग्रुपचे निर्माते दिगंबर भगरे. विठ्ठल आवडी प्रेम भावो, विठ्ठल नामाचा रे टाहो. विठ्ठल नामाचा महिमा सांगणारा हा अभंग या ठिकाणी सादर होतोय.
बापूंचा हा अभंग आपण ऐकलात. खूपच सुंदर असा अभंग या ठिकाणी सादर झालेला आहे. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीतिभ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले, दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, आत्मा भोगी तो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणूनी सत्वर. हे गीत या ठिकाणी सादर होतंय. अनंत पाटील यांचं गीत, मधुकर पाठक यांचं संगीत, प्रल्हाद दादांचं हे गीत या ठिकाणी घेऊन येत आहेत मेंबर विजयजी खवतोडे. जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होती व्रत, कुणी त्यागी जीवन आपुले, दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगी तो नंतर. ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्ञानी असोती ज्ञान गगनीय आहे गान. मूर्खला चुकवी कोणी घोर सत्वासा. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी. आहे जग हे नश्वर. ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मनाखंत वाटून ज्याचे शुद्ध होई अंतःकरण. क्षमा करी परमेश्वर जातो तयाला दर्शन. अंत पृथ्वीचा बदलाला, अंत पृथ्वीचा बदलाला. युगे कालनी जलधर. ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. माझा भरोसा जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. असं सांगणारा प्रल्हाद दादांचं हे गीत, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, हे या ठिकाणी सादर होतंय. प्रल्हाद दादांचं हे गीत सादर करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय संतोषजी ढावरे. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची.
ना भरोसा ना माझा भरोसा जग है कुणाचे सांग भल्या मानसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे धनाच्या तुलालसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागे कधी लागे कधी लागे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागे वेड्या
चालले भटू नको जगभर तू वेड्या भटू नको जगभर लादानी 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 रे होईल लेल्या गोरगोर संताची लादानी रे होईल लेल्या गोरगोर संताची लागे रे वेड्या तुला गोरी अभंगाची ना गोरी अभंगाची ना गोरी अभंगाची. धन्यवाद. रोज गाणी खूप वरच्या पट्टीतली असतात आणि प्रल्हाद दादांना संतोषजी ढावरे यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी न्याय दिलेला आहे. आणखी एक गीत या ठिकाणी सादर होतंय. रसिक श्रोते हो, विठ्ठल आणि रुक्मिणी यांचा विवाह सोहळा वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर साजरा होतो आणि हा सोहळा भक्तांसाठी आनंद आणि श्रद्धेचा एक खूप मोठा उत्सव असतो. आणि या सोहळ्याचं वर्णन सांगणारं हे गीत या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. पंढरपुरात काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. पंढरपुरात पंढरपुरात काही वाजत गाजत, काही वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. पंढरपुरात काही वाजत गाजत, काही वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. राजा भीमकाची गुरुवर लिहून पत्रिका दिला देशोशावर. राजा भीमकाची गुरुवर लिहून पत्रिका दिला देशोशावर, दिला देशोशावर. टाळ मृदुंगही किती हर्षानं वाजत, किती हर्षानं वाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग
लगीन देवाचा लागत राजा भीमाच्या वतनावरून कन्या आपली रुक्मिणी दिली पंढरीच्या वाला राजा भीमाच्या वतनावरून कन्या आपली रुक्मिणी दिली पंढरीच्या वाला पंढरीच्या वाला हो बाई जोडव्याला मोठी नवला कसा जातो मोठी नवला कसा जातो सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत नवलाख मोती विठुरायाच्या कळसाला नवलाख मोती विठुरायाच्या कळसाला चढता उतरता कौंडला दाळसला चढता उतरता कौंडला दाळसला कौंडला दाळसला माझं लेकीच हाय नात माझं लेकीच हाय नात सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत 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 अलकंस रागातील गदी माडगुळकरांची एक रचना आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. पंढरीचा राजा कसा आहे दोन्ही हात कटेवर ठेवून भक्तांना तो दर्शन देतो आहे. तो निराकार आहे निर्गुण आहे सगुण आहे अणु रेणू एवढा सूक्ष्म आहे आकाशा एवढा मोठा आहे. जळी स्थळी काष्टी तो पाषाणी तो भरून उरलेला आहे. वेदांनाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा. आणि हे गीत या ठिकाणी घेऊन येत आहेत सूरसंगम ग्रुपचे निर्माते दिगंबर बगरे. Bye.
गुणी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. खूपच सुंदर असं गीत जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर हे या ठिकाणी खूप सुंदर असं सादर झालेलं आहे. Thank you.
खूप सुंदर असं गीत या ठिकाणी सादर झालेलं आहे. कार्यक्रमातली शेवटची 2 गीतं आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. पंढरपुरात भक्तांची संतांची मांदियाळी नेहमीच असते, त्या बरव्या विठ्ठलाच्या चरणावर डोकं ठेवलं की मन अगदी भरून येतं. साऱ्या जगाची माता माय माऊली, विठू माऊली तू माऊली जगाची, हे गीत आपण या ठिकाणी ऐकतोय. सुधीर फडके, सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी अनेक गायक कलाकारांनी हे गायलेलं गीत या ठिकाणी गात आहेत. मेंबर विजय खवतोडे.
थँक्यू. मुली तू माऊली जगाची अतिशय सुंदर असं गीत या ठिकाणी सादर झालेलं आहे. रसिक श्रोते हो, दैनिक दामाजी एक्सप्रेस, दैनिक स्वाभिमानी छावा, दैनिक स्वाभिमानी शहर, दामाजी न्यूज आणि महाराष्ट्र संवाद न्यूज यांच्या आयोजनातून नियोजनातून हा आषाढी वारीनिमित्त होत असलेला अभंगवारी हा ट्रॅक शो आपण या ठिकाणी ऐकत आहात. परत एकदा आपणा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत, सर्वांना धन्यवाद. आषाढी वारीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. विठुरायाच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो अशा इच्छा आकांक्षा ठेवून या कार्यक्रमातलं शेवटचं गीत आम्ही या ठिकाणी सादर करतोय. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. बालपणी होते माझे मन हे अजान, तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान. वृद्धपण येता आली जाग ती महान, मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. पांडुरंगाकडे, विठुरायाकडे या ठिकाणी ज्ञान मागतोय आपण. कसलं ज्ञान? ज्याने आम्हाला मुक्ती मिळेल असं ज्ञान मागणारं हे गीत दत्ता पाटील यांचं गीत, मधुकर पाठक यांचं संगीत आणि गाण्यासाठी मी आमंत्रित करतोय सुरसंगम ग्रुपचे निर्माते माननीय दिगंबर भगरे. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. अभंगवारी या कार्यक्रमातील हे शेवटचं गीत. यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता आपण या ठिकाणी करणार आहोत आणि पसायदान म्हणण्यासाठी मी आमंत्रित करतोय शिवाजीराव काशीद साहेब. काशीद साहेबांना विनंती, आपण पुढे या. विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्ये पाओ, जो जे वांछील तो ते लावो. प्राणी जा
हर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडी आली अनवरत भूमंडळी पेटतो भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जळसळा सर्व पीयूषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईल ती लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवाई एत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय दामाजी पंत महाराज की जय साक्षात पांडुरंग येऊन हिथं नाचला इतकी सुंदर गाणी या ठिकाणी सादर केली आणि जगदीश केबुडकर असेल त्याचबरोबर गदी माडगुळकर असेल आणि विशेष म्हणजे प्रल्हाद शिंदे यांची गाणी लिहिलेले हरीश जाधव आणि दत्ता पाटील यांची सुंदर गाणी या ठिकाणी संपन्न झाली. यानंतर आभार प्रदर्शनाचा गोड कार्यक्रम या ठिकाणी मेजर रोकडी साहेब करते. आज आपण खऱ्या अर्थानं भक्ती रसात न्हावून गेलो. मंगळवेढा नगरीमध्ये खरंच असे कार्यक्रम टॅक्सो प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला माननीय दिगंबर बगरे साहेब घेतात आणि मनामध्ये जी मरगळ आली ती अनुत्साह असतो ती निघून जातो आणि परत दुसऱ्या दिवशी मन असं प्रसन्न होतं आणि आपण आपल्या जीवनामध्ये कामाला लागतो. तर माननीय बगरे साहेब दिगंबर बगरे असू दे माऊली बगरे असू दे आणि त्यांची पूर्ण टीम खरंच अशा शोच्या मार्फत मंगळवेढकरांना एक मेजवानी स्वरूप एक दान आणि एक चांगल्या प्रकारचं आपल्याला प्रभुत्व देते आणि त्यांचं आम्ही मंगळवेढेकर पूर्ण आभारी असेल आभारी राहील हा एवढं बोलतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.